जालन्यात सुद्धा भाजपची एकहाती सत्ता येताना पाहायला मिळते। भाजपचे सर्वाधिक 41 उमेदवार इथं विजयी झालेले आहेत। ही मोठी बातमी आपण पाहतोय। जालन्याचं चित्र सध्या शिवसेना 12 आणि काँग्रेस 9 जागांवर इथं आघाडीवर असल्याचं पाहायला मिळते। जालन्यामधली महापालिकेची पहिलीच निवडणूक आहे, कारण नव्यानं स्थापन झालेली महापालिका आहे। काही पक्षप्रवेश सुद्धा त्यापूर्वी झालेले होते। यामध्ये काँग्रेस नेते कैलास गोरंट्याल यांचा समावेश होता, ज्यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपचं कमळ हाती घेतलं होतं। त्यांच्या कुटुंबात देखील उमेदवारी देण्यात आलेली होती आणि यानंतर आता जालना महापालिकेत भाजपला मोठं यश मिळालेलं आहे। जालन्याचं चित्र जर आपण पाहिलं तर निवडणुकीपूर्वीच भाजप आणि शिंदे गटातील शिवसेना यांच्यात युती होण्यासोबत युतीबाबत चर्चा सुरू होती, मात्र बैठका या फेल ठरलेल्या आहेत आणि नंतर भाजप शिवसेना शिंदे गट युती तिथं तुटली होती। त्यामुळे दोन्ही पक्षांनी स्वतंत्र निवडणूक तिथं लढवलेली होती। आता मुंबईत वॉर्ड 198 मध्ये जर आपण पाहिलं तर वनिता नरवणकर आघाडीवर आहेत। मनसेच्या रचना साळवी 3ऱ्या क्रमांकावर असल्याचं पाहायला मिळतंय। मुंबईत वॉर्ड 198 मध्ये अबोली खाडे आघाडीवर आहेत, तर 97 मध्ये शिवसेनेच्या वनिता नरवणकर आघाडीवर आहेत। 197चं चित्र पाहतोय। मनसे रचना साळवी 3ऱ्या क्रमांकावर आहे। तर मुंबईमध्ये वॉर्ड 198 मध्ये अबोली खाडे या सध्या पिछाडीवर आहेत। वॉर्ड 197 मध्ये आणखी एका उमेदवाराने आघाडी सध्या घेतलेली आहे। ठाण्यात मनसे शहराध्यक्ष रवींद्र मोरेंचा पराभव झालेला आहे। ठाण्यामध्ये मनसे शहराध्यक्ष रवींद्र मोरे हे पराभूत झालेले आहेत। मोठा धक्का ठाणे मनसेला। अविनाश जाधव यांच्या नेतृत्वात ठाण्यातली निवडणूक लढवण्यात आलेली होती, पण ठाण्यात मोठा पराभव सध्या होताना दिसतोय। मनसे शहराध्यक्ष रवींद्र मोरे हेच पराभूत झालेले आहेत ठाण्यामध्ये। ठाण्यामध्ये मनसे शहराध्यक्ष रवींद्र मोरे यांचा पराभव झालेला आहे। ठाण्यामध्ये सभा देखील झालेली होती दोन्ही ठाकरेंची संयुक्त। भाजपचे सनी सानप यांचा विजय झालेला आहे। मुंबई वॉर्ड 218 मधून सनी सानप यांचा विजय झालाय। भाजपचे सनी सानप यांचा विजय झालेला एकच जल्लोष यावेळी साजरा करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। भाजपचे सनी सानप यांचा विजय झालेला आहे। मुंबई वॉर्ड क्रमांक 218 मधून सनी सानप हे विजयी झालेले आहेत। भाजपचे सनी सानप यांचा विजय झालाय। तर मोठी बातमी आहे। ठाण्यात मनसे शहराध्यक्ष रवींद्र मोरेंचा पराभव झालेला आहे। ठाण्यात मनसे शहराध्यक्ष रवींद्र मोरेंचा पराभव झालेला आहे। एकीकडे ठाकरे बंधूंनी संयुक्त सभा इथं घेतलेली होती। अविनाश जाधवांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात निवडणूक इथं लढवली जात होती, मात्र शहराध्यक्ष रवींद्र मोरेंचाच इथं पराभव झालेला आहे। मनसेला ठाणेमध्ये एक मोठा धक्का। राज ठाकरेंची सभा होऊन सुद्धा शहराध्यक्षांचाच तिथे पराभव झालेला आहे। तर नागपूरच्या लखनगंज भागात भाजपला मोठं यश मिळालंय। प्रभाग क्रमांक 4, 23, 24 मध्ये भाजपला विजय मिळाला। विजयावर औपचारिक शिक्कामोर्तब फक्त बाकी आहे। तर मुंबईत वॉर्ड 198 मध्ये अबोली खाडे आघाडीवर आहेत। मनसेच्या रचना साळवी 3ऱ्या क्रमांकावर आहे। वॉर्ड 198चं हे चित्र आपण सध्या पाहतोय। वॉर्ड 197 मध्ये शिवसेनेचा देखील एक मोठी बातमी सध्या आपण इथं पाहतोय। उल्हासनगरचं काय नेमकं समीकरण ते सुद्धा आपण पाहूयात। शिवसेना 28 जागांवर, भाजप 28 जागांवर इथं आघाडीवर आहे। तर राष्ट्रवादीला अद्याप इथं खातं उघडता आलेलं नाहीये। तर शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सुद्धा इथं खातं उघडता आलेलं नाहीये। मनसेला सुद्धा इथं खातं उघडता आलेलं नाहीये। मात्र उल्हासनगरचं हे चित्र आपण सध्या पाहतोय। काँग्रेसला इथं एक जागेवर आघाडी मिळत असल्याचं पाहायला मिळतंय। उल्हासनगरमध्ये समसमान जागा मिळताना दिसत आहेत शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांना। वास्तविक सामना सुद्धा या दोन्ही पक्षांमधलाच आहे। भाजपच्या कशिश फुलवारिया विजयी झालेल्या आहेत। मुंबईतल्या वॉर्ड क्रमांक 151 मधून कशिश फुलवारिया विजयी झालेले आहेत। भाजपच्या उमेदवार कशिश फुलवारिया यांचा विजय झालेला आहे। दुसरीकडे जागोजागी भाजपच्या कार्यालयांमध्ये सध्या जल्लोष बघायला मिळतोय। वेगवेगळ्या महापालिकांमधला विजय साजरा केला जात आहे कार्यकर्ता आणि नेत्यांकडून सुद्धा।
29 महापालिकांमधल्या बहुतांश महापालिकांमध्ये भाजपला मोठं यश मिळालेलं आहे. त्यामुळे सेलिब्रेशन मोडमध्ये दिसत आहेत सध्या भाजप नेते आणि कार्यकर्ते. उल्हासनगरमध्ये भाजप शिवसेनेत कांटेकी टक्कर सध्या पाहायला मिळते. भाजप आणि शिवसेनेला प्रत्येकी 28 जागा इथं आहेत आणि त्यामुळेच दोन्ही पक्षामध्ये कांटेकी टक्कर आहे. उल्हासनगरमधलं हे चित्र आपण सध्या पाहतोय. दोन्ही पक्ष 28 जागांवर आघाडीवर आहेत. उल्हासनगरमध्ये भाजप आणि शिवसेनेत कांटेकी टक्कर सध्या पाहायला मिळते. मुंबईत एमआयएमच्या शबाना शेख विजयी झालेल्या आहेत. आणखी एक विजय मुंबईमधून एमआयएमच्या पदरात पडलेला आहे. वॉर्ड 139 मधून शबाना शेख या विजयी झालेल्या आहेत. 6328 मतांनी शबाना शेख यांचा विजय झालेला आहे. महत्वाची अपडेट आहे. मुंबईत एमआयएमच्या शबाना शेख यांचा विजय झाला आहे. शबाना शेख 6328 मतांनी विजयी झालेल्या आहेत. तर मुंबईत वॉर्ड 198 मध्ये अबोली खाडे आघाडीवर आहेत. वॉर्ड 197 मध्ये शिवसेनेच्या वरिता नरवणकर आघाडीवर आहेत. नवाब मलिकांची सून विजयी झाल्याचं कळतंय. आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय. बुशरा मलिक या विजयी झालेल्या आहेत. सध्या अजित पवारांची राष्ट्रवादी इथं एकटी लढती आणि जर आपण पाहिलं तर नवाब मलिकांची सून यावेळी विजयी झाली आहेत. नवाब मलिकांवर मुंबईची जबाबदारी देण्यात आलेली होती. बुशरा मलिक या विजयी झाल्यात. तर तिथंच नवाब मलिकांना दुसरा धक्का बसलाय, कारण त्यांचा भाऊ कप्तान मलिक यांचा इथं पराभव झालेला. मात्र त्यांच्या सून बुशरा मलिक या विजयी झालेल्या आहेत. धुळ्यात भाजपची एकहाती सत्ता आल्याचं पाहायला मिळत आहे. धुळ्यात भाजपची एकहाती सत्ता आलेली आहे. एकीकडे राज्यात निवडणुकीचे निकाल हाती येत आहेत. भाजपनं मुसंडी मारली आहे, तर धुळ्यात भाजपची एकहाती सत्ता येत असल्याचं पाहायला मिळतंय. धुळ्यामध्ये भाजपची एकहाती सत्ता पाहायला मिळते. मोठं यश भाजपला धुळे महापालिकेत मिळालं. तर राष्ट्रवादीच्या आभा पांडे विजयी झालेले आहेत. विशेष म्हणजे युतीची चर्चा सुरू असतानाच आभा पांडे यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज भरलेला होता. फडणवीसांच्या नागपुरात एनसीपीनं खातं उघडलेलं आहे. आभा पांडे या नागपुरात विजयी झालेले आहेत. दुसरीकडे धुळ्यात भाजपची एखादी सत्ता आपल्याला बघायला मिळते. धुळ्यामध्ये धुळे महापालिका भाजपने काबीज केलेली आहे. एखादी सत्ता तिथे भाजप प्रस्थापित करेल असं सध्या दिसतंय. धुळ्यामध्ये भाजपची एखादी सत्ता, मोठं यश धुळ्यात भाजपला मिळालंय. मुंबईतली आकडेवारी आपण पाहूयात. महायुती आतापर्यंत किती जागांवर सध्या आघाडीवर आहे, तर 131 ठिकाणी महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहेत. 74 ठिकाणी ठाकरे बंधूंचे उमेदवार सध्या आघाडीवर आहेत. तर 15 ठिकाणी काँग्रेस आणि वंचितचे उमेदवार हे आघाडीवर असल्याचं आपल्याला दिसतंय. तर राष्ट्रवादीला अजून आपलं खातं सुद्धा मुंबई महापालिकेत उघडता आलेलं नाहीये. त्यामुळे मोठा सेटबॅक राष्ट्रवादी काँग्रेसला. वास्तविक नवाब मलिक यापूर्वी म्हणाले होते की राष्ट्रवादीच्या पाठिंब्याशिवाय मुंबईचा महापौर हा ठरणार नाही. महापौर पदाच्या खुर्चीवर कोणी बसणार नाही. राष्ट्रवादीची आकडेवारी अपडेटेड झाली नाहीये वाटतं. मात्र नवाब मलिकांची सून विजयी झालेली आहे. मतदारांचे खूप खूप आभारी हो. आणि नक्कीच या शहराच्या विकासासाठी जसं एक औद्योगिक शहर आहे, एक पर्यटक शहर आहे आणि शिक्षण क्षेत्र, या तिन्ही क्षेत्रामध्ये या शहराचा विकास करण्याकरता आम्ही कटिबद्ध राहू. मित्रपक्ष पण खूप मागे पडला तुमचा शिवसेना. आम्ही त्यांना युतीचा प्रस्ताव दिला होता. आम्ही त्यांना 37 सीट दिल्या होत्या आणि आम्ही 50 सीट मागत होतो. पण त्यांनी सकाळी आम्हाला न विचारता त्यांनी युती तोडली आणि आज त्यांच्या लक्षात आलं की मोठा भाऊ कोण आहे. आता सोबत घेणार त्यांना. जो निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे आमचे महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, आमचे प्रभारी मान्य बावनकुळे साहेब, हा जो निर्णय देतील तो आम्ही मान्य करू. पण मोठा भाऊ अखेर भाजप. शेवटी भाजपने आज सोल मेजॉरिटी आणलेली आहे. त्याचा अर्थच मोठा भाऊ भाजप आहे. हे होते अतुल साहेब स्पष्टपणे सांगताय की संभाजीनगरमध्ये आम्ही सोल मेजॉरिटी मिळवली आहे, तर मोठा भाऊ संभाजीनगरमध्ये आम्हीच असणार. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकचा विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर. या इकडे अतुल सावेंची संभाजीनगरमध्ये मोठा भाऊ म्हणजे आम्हीच असं अतुल सावेंनी थेट सांगून टाकलेलं आहे. इथं एक हाती सत्ता भाजपची येणार आहे असं सुद्धा त्यांनी थेट सांगून टाकलेलं आहे. छत्रपती संभाजीनगरात भाजप सत्तेच्या उंबरठ्यावरच असताना यावेळी अतुल सावेंनी मोठं विधान केलेलं आहे.
तर छत्रपती संभाजीनगरात भाजप सत्तेच्या उंबरठ्यावर पोहोचलाय. उद्धव ठाकरेंची सभा देखील छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेली होती आणि त्याचबरोबर शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये देखील मुख्य लढत होती आणि त्याचबरोबर शिवसेना युबीटी देखील एक महत्त्वाचा फॅक्टर होता छत्रपती संभाजीनगरमध्ये. तर मुंबईत अंकुश काकडेंची कन्या पराभूत झालेली आहे. वॉर्ड क्रमांक 60 मधून मेघना माने या निवडणूक रिंगणात होत्या, त्यांचा पराभव झालाय शिवसेना युबीटी उमेदवाराकडून. मुंबईत अंकुश काकडेंची कन्या पराभूत झालेली आहे. वॉर्ड क्रमांक 60 मधून मेघना माने यांचा पराभव झालेला आहे. शिवसेना युबीटीकडून त्या रिंगणात होत्या, अर्थात युती होती तिथे दोन्ही राष्ट्रवादीची आणि युबीटीची. मोठी बातमी, मुंबईत सीमा शिंदे विजयी झालेल्या आहेत. बोरिवली प्रभाग 14 मध्ये सीमा शिंदे विजयी झाल्यात. तर सीमा शिंदे या भाजपच्या उमेदवार आहेत. बोरिवलीमधून हा विजय आपण पाहतोय. मुंबईत सीमा शिंदे विजयी झालेल्या आहेत. तर मुंबईत राणी द्विवेदी देखील विजयी झालेल्या आहेत. बोरिवली प्रभाग 13 मधून राणी द्विवेदी यांचा विजय झाला आहे. राणी द्विवेदी भाजपच्या उमेदवार आहेत, ज्या या निवडणुकीत विजयी झालेल्या आहेत. तर मुलुंडमध्ये दीपिका घाग विजयी झालेल्या आहेत. दीपिका घाग भाजपच्या उमेदवार आहेत. भाजप उमेदवार दीपिका घाग यांचा प्रभाग क्रमांक 108 मधून विजय झाला आहे. प्रभाग क्रमांक 108 मधून दीपिका घाग या विजयी झालेल्या आहेत. तर छत्रपती संभाजीनगरात भाजप सत्तेच्या उंबरठ्यावर आहे. बहुमतापासून फक्त काही अंतर दूर आहे. आता भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे. भाजप छत्रपती संभाजीनगरमध्ये वास्तविक युतीच्या चर्चा होत्या. युतीची चर्चा अंतिम टप्प्यात सुद्धा आलेली होती, पण शेवटच्या दिवशी युतीची चर्चा फिसकटली आणि त्यानंतर भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्षांनी वेगवेगळं लढण्याचा निर्णय घेतला. पण त्यानंतर प्रचंड आरोप बघायला मिळाले दोन्ही बाजूंनी एकमेकांवर. आणि इतकंच नाही तर त्यानंतर भाजपने जेव्हा उमेदवारांची घोषणा केली होती तेव्हा प्रचंड नाराजी देखील भाजपमध्ये अंतर्गत उफाळून आलेली पाहायला मिळालं होतं. पण त्यावर सुद्धा ओव्हरकम करत भाजपने हा मोठा विजय मिळवला. मुंबईत तुळशीराम शिंदे विजयी झालेले आहेत. दिंडोशी प्रभाग 40 मधून तुळशीराम शिंदे यांचा विजय झालेला आहे. आपण पाहतोय यावेळी तुळशीराम शिंदे यांचा विजय झालेला आहे. दिंडोशी प्रभाग क्रमांक 40 मधून तुळशीराम शिंदे विजयी झालेले आहेत. तुळशीराम शिंदे शिवसेना युबीटीचे उमेदवार आहेत. तर मुख्यमंत्र्यांनी अमित साटम यांचं अभिनंदन केल्याचं पाहायला मिळतंय. मुंबईतील यशाबद्दल फडणवीसांनी अमित साटम यांचं कौतुक केलंय. मुख्यमंत्र्यांकडून अमित साटमांचं अभिनंदन करण्यात आलेलं आहे. मुंबई महानगरपालिकेच्या विजयात अमित साटम यांचा खूप मोठा वाटा आहे. खरं तर मुख्यमंत्र्यांकडून अमित साटमांचं अभिनंदन यावेळी करण्यात आलेलं आहे. मुंबईतील यशाबद्दल मुख्यमंत्र्यांनी अमित साटम यांचं कौतुक करत त्यांचं अभिनंदन केलेलं आहे. अमित साटम हे मुंबई भाजपचे अध्यक्ष आहेत, त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकांची जबाबदारी खऱ्या अर्थानं अमित साटम यांच्यावर होती. त्यामुळे आक्रमकपणे ते पक्षाची भूमिका मांडत होते. त्यांच्या काही वक्तव्यांवरून वाद सुद्धा तयार झालेला होता. मुंबईचं ममदानीकरण होऊ देणार नाही, कुठल्या खानाला मुंबईचा महापौर होऊ देणार नाही, मुंबईचा रंग बदलू देणार नाही, अशा प्रकारची वक्तव्य अमित साटम यांनी केलेली होती. आणि त्याचे प्रचंड तीव्र पडसाद देखील मुंबईच्या राजकारणात बघायला मिळालेले होते. त्याचा समाचार विरोधकांकडून घेतला जात होता. पण आता मुंबईत जे मोठं यश भाजपला मिळालंय त्याचं श्रेय देखील अमित साटम यांना आता पक्ष देत आहे. आणि अमित साटम यांचं अभिनंदन मुख्यमंत्री फडणवीसांनी केलंय. काही वेळापूर्वी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना देखील फोन करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं अभिनंदन केलंय. तर मुख्यमंत्र्यांकडून अमित साटमांचं अभिनंदन करण्यात आलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं तर पेढा भरवत यावेळी अमित साटम यांनी सुद्धा देवेंद्र फडणवीसांना शुभेच्छा दिल्याचं पाहायला मिळत आहे.